जर कुणीही तुम्हाला हा प्रश्न केला की महाभारताचा हिरो कोण, नक्कीच प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं, पण माझ्यासाठी उत्तर फक्त एकच. कर्ण. सूर्यपुत्र कर्ण, सूतपुत्र, कौंतेय, अधिरथ पुत्र, राधेय, शोणचा भाऊ, अशी कित्येकच नावं, पण माझ्यासाठी एकच, महारथी कर्ण. दिग्विजयाची वार्ता संपूर्ण हस्तिनापुरात पोहोचली. चर्चा सर्वत्र झाली आणि पंचक्रोशीतल्या या चर्चेनंतर आता जरा एका सुंदर क्षणांची वेळ होती. तुम्ही ऐकत आहात महारथी कर्ण आणि मी आहे अनुराग. कर्णाची सर्व पुत्र आता लग्नाजोगी झाली होती आणि शोणाची मुलगी म्हणजेच मीनाक्षी हिचा सुद्धा विवाह करणं आता गरजेचं झालं होतं. कर्णानं शोणाला वचन दिलं की मीनाक्षीसाठी मी स्वतः जाऊन युवकाची निवड करणार, आणि तसं त्यानं स्वतःचं आश्वासन पाळलंही. तो स्वतः मथुरेला गेला, त्याने स्वतः मुलाची निवड केली आणि लग्नाची वार्ता सगळीकडे पसरली. देशोदेशेहून राजे महाराजे त्यांच्याबरोबर जर ते स्वतः येऊ शकले नाही तर अमात्य, सेनापती, सरसेनापती कुणी ना कुणी लग्न समारंभात येण्यासाठी लगबगीनं घाई करायला सुरुवात केली. संपूर्ण हस्तिनापूर जणू नवरीसारखं नटलेलं होतं. इतकं भव्य दिव्य सजावट झालेली होती की स्वतः रुक्मी येऊन म्हणाला की जर मी इथला अधिपती, मी जर इथला राजा असतो तर आज मी हस्तिनापुराचं नाव बदलून कर्णपूर असं करून टाकलं असतं. खूपच सुंदर सोहळा पार पडला. या सगळ्यांमध्ये दानवीर कर्णानं भरपूर दान केलं, पण दान करत असताना जी दालनं आता रिकामी झाली होती ती लग्न समारंभाला मिळालेल्या भेटवस्तूमुळे आणखी तितकीच भरली होती. लग्न समारंभ छान पार पडला, सर्व काही सुरळीत पार पडलं, पण आता एक आक्रीत घडणार होतं याचा अंदाजा कुणालाच नव्हता. त्या सकाळी शोण कर्णाची वाट पाहत होता. तो सूर्यदेवाला अर्घ्य द्यायला जाणार आणि त्याचं रथाचं सारथ्य करावं लागणार हे शोणाला माहिती होतं, पण बराच वेळ झाला कर्ण दार का उघडत नाही. शोण घाबरला. तो धावतच दाराजवळ गेला. त्यानं जोरजोरानं दार आपटायला सुरुवात केली. उघडा उघडा, दार उघडा, दादा तू आत आहेस का, दादा. आतून आवाज आला, कोण? शोण, थांब आलोच. दार उघडलं गेलं. कर्ण झप 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 फेऱ्या मारत होता. एक वेगळंच प्रश्नार्थक चिन्ह त्याच्या डोळ्यासमोर होता. त्याचा चेहरा खिन्न पडलेला होता. शोण म्हणाला, काय झालं दादा? त्यावर कर्ण म्हणाला, शोणा, एक स्वप्न पडलं आणि माझं अंतर्मन असं सांगतंय की हे स्वप्न सत्य होणार. शोण त्याला म्हणाला, दादा अरे स्वप्न सत्य होत नसतात, त्याला इतकं घाबरायचं नसतं. कर्ण म्हणाला, नाही शोणा, माझं अंतर्मन मला खूप परिपक्वतेनं सांगतंय की हे खरं होणार. अरे पण झालं तरी काय दादा? माझ्या स्वप्नात माझं संभाषण सूर्यदेवांशी झालं. सूर्यदेवानं मला सांगितलं की आज मी जेव्हा सूर्यदेवांना अर्घ्य देऊन बाहेर येईल त्यावेळेला एक व्यक्ती माझ्याकडे येऊन काहीतरी दान मागेल. ते दान आणखी कोणी नाही तर स्वतः इंद्रदेव येऊन मागेल. आणि ते दान काय असेल माहिती आहे तुला? शोण म्हणाला, काय? माझी कवच कुंडलं. क्षणभरात शोणाचा चेहरा पडला. त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तो म्हणाला, नाही दादा, हे स्वप्न सत्य होऊ शकत नाही, आणि किंबहुना जर हे सत्य झालं तर तू अशा प्रकारचं कुठलं दान कधी करूही नको. यावर कर्ण उत्तरलाच नाही. सूर्यदेव मला म्हणालेत की जर समजा तू असं काही दान केलंस तर तुझा सर्वनाश होईल. अरे पण जेव्हा सूर्यदेवांनी तुला असं सांगितलं आहे त्यानंतरही तू असं दान करणार आहेस का, आणि कशासाठी करणार आहेस? तू त्यांना काय उत्तर दिलं दादा? सांग दादा, सांग. त्यावर कर्ण म्हणाला, माझ्या उत्तरानं कदाचित तुला आनंद होणार नाही शोणा, पण मी सूर्यदेवांना तसं वचनच दिलं. काय? तू काय वचन दिलंस दादा? की तू त्या इंद्रदेवाला तुझे कवच कुंडल देऊन टाकणार आहेस? कर्ण शांतपणे हो म्हणाला. शोणाला चक्करच आली. त्याला कळतच नव्हतं की आपण काय बोलावं आणि काय नको. सूर्यदेवाशी संभाषण झालं, पण आता हे स्वप्न खरंच सत्य होणार का? कर्णाची कवच कुंडलं खरंच इंद्रदेव काढून घेणार का? आणि ती कवच कुंडलं त्याला अर्जुनासाठी हवी होती. मग जर असं झालं तर कर्ण अर्जुनाला हरवणार कसा? आणि तो जर पराभूत होणार नाही तर मग कर्णाने घेतलेली शपथीचं काय होणार? असा एक मोठा प्रश्न सगळ्यांच्याच पुढे आता उभा होता. महारथी कर्ण.